नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिक विषयी डिस्कशन करणार आहोत। या टॉपिक मध्ये आपण एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज और फॉल म्हणजे ज्यावेळेला कॅपिलरी ही आपण एखाद्या फ्लुइड मध्ये डीप करतो त्यावेळेला त्या कॅपिलरी मध्ये राईज किती होतं किंवा त्या कॅपिलरी मध्ये फॉल किती होतं। म्हणजे जसं जर आपण एक कॅपिलरी वॉटर मध्ये किंवा केरोसिन मध्ये जर डीप केली तर त्या केसमध्ये कॅपिलरी मध्ये राईज होतो आणि तो राईज का होतो हेही आपण बघितलेलं आहे। त्याच पद्धतीनं की जर समजा मर्क्युरी मध्ये जर ती कॅपिलरी आपण डीप केली तर त्या कॅपिलरी मध्ये मर्क्युरी ड्रॉप होते, तर ती किती ड्रॉप होते किंवा राईज झाली तर किती होऊ शकते हे आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत। आता इथं दोन मेथड आपण बघणार आहोत। एका मेथड मध्ये युजिंग फोर्सेस आणि दुसऱ्या मेथड मध्ये युजिंग प्रेशर डिफरन्स किंवा प्रेशर मेथड आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। आता इथं जर बघितलं तर ही कॅपिलरी जे इन्सर्ट केल्यानंतर या ठिकाणी फ्लुइड हे वरच्या बाजूला त्या ठिकाणी काय झालेलं आहे, राईज झालेलं आहे। तर हे जे फ्लुइड आहे ते किती राईज झालं म्हणजे त्याची हाईट किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे। आता ही जी आहे ही टँजंट, हीच फिगर एनलार्ज करून इथं बघत आहोत की ही टँजंट आहे। या टँजंटनं या कॅपिलरीच्या सरफेसशी केलेला जो अँगल आहे त्याला थिटा म्हणतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट। हा थिटा या ठिकाणी असेल तर याच्या अपोजिट असणारा हा सुद्धा या ठिकाणी काय असेल, थिटा असेल। म्हणजे इथं या टी चे दोन कंपोनंट आपल्याला बघायला भेटतील, एक टी कॉस थिटा आणि दुसरा टी साइन थिटा। आता ज्या वेळेला कॅपिलरी राईज होते त्यावेळेला अशा पद्धतीचा कॉन्केव्ह शेप तयार होतो आणि कॉन्केव्ह शेप तयार होतो याचा अर्थ त्या कॅपिलरीच्या सगळ्या म्हणजे थोडक्यात सर्कम्फरन्सच्या बाजूला पाणी जे आहे ते वरच्या बाजूला असं चढल्यासारखं आपल्याला दिसतं। मग हे जे पाणी आहे सर्कम्फरन्सला वरच्या बाजूला कुणीतरी उचलल्यासारखं दिसतं, तो जो कॉम्पोनंट आहे तो म्हणजे कोणता, टी कॉस थिटाचा कॉम्पोनंट आहे। त्याच पद्धतीनं पाण्याचं जे वेट आहे ते कुठे ऍक्ट होत आहे, डाऊनवर्ड होत आहे। म्हणून इथं आपण असं म्हणूया की अपवर्ड फोर्स म्हणजे जो फोर्स वरच्या बाजूला त्या पाण्याला खेचत आहे तो कोण आहे, तर टी कॉस थिटा, पण तो ऑल ओव्हर सर्कम्फरन्स वरती आहे म्हणून 2 पाय आर इंटू टी कॉस थिटा। याच्यामध्ये हे जे आर आहे हे काय असेल तर या कॅपिलरीची रेडियस असणार आहे म्हणून 2 पाय आर टी कॉस थिटा। त्याच पद्धतीनं डाऊनवर्ड फोर्स म्हणजे जो फोर्स खालच्या बाजूला त्या पाण्याला खेचत आहे ते म्हणजे त्या पाण्याचं वेट, म्हणजेच आपण म्हणू शकतो W इज इक्वल टू एम इंटू जी। आता हा जो एम आहे हा डेन्सिटी व्हॉल्यूमच्या फॉर्म मध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम। यावरून मास आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल रो इंटू व्ही, डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम। पण व्हॉल्यूम जर बघितलं तर ही सिलेंड्रिकल त्या ठिकाणी असणारी कॅपिलरी आहे, त्यामुळं इथं त्याचं जे व्हॉल्यूम असेल ते काय येईल बघा, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू हाईट। एरिया म्हणजे सर्कल आहे पाय आर स्क्वेअर आणि त्याची हाईट एच असेल। ही व्हॅल्यू जर इथं आपण पुट केली तर आपण असं म्हणूया इज इक्वल टू W इज इक्वल टू एम जी, म्हणजेच आपण इथं काय लिहू शकतो बघा, रो पाय आर स्क्वेअर एच इंटू जी। हा जो आहे हा काय आहे, डाऊनवर्ड फोर्स, खालच्या बाजूला लागणारा फोर्स। आता हे जे फ्लुइड आहे हे कोणत्या इक्विलिब्रियम मध्ये आहे किंवा कोणत्या कंडिशन मध्ये आहे, तर ॲज फ्लुइड इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम। ते कोणत्या कंडिशनला आहे, स्टॅटिक कंडिशनला आहे। आणि जर हे फ्लुइड स्टॅटिक इक्विलिब्रियमला असेल तर अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, डाऊनवर्ड फोर्स असेल। मग अपवर्ड फोर्स किती आहे आपल्याकडं, 2 पाय आर इंटू टी कॉस थिटा इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स किती आहे, रो पाय आर स्क्वेअर एच इंटू जी। आता इथं या पायला हा पाय कॅन्सल झाला, या आर ला यामधला एक आर कॅन्सल झाला, आपल्याला एच पाहिजे म्हणजे आपण इथं एच इज इक्वल टू 2 टी कॉस थिटा
अपॉन इकडं रो आर आणि जी, रो आर जी ही जी आहे ही काय झाली या ठिकाणी त्या कॅपिलरी मध्ये किती राईज होईल ही आपण हाईट कॅल्क्युलेट केली. हाच फॉर्म्युला कॅपिलरी मध्ये किती ड्रॉप होऊ शकतो, किती फॉल होऊ शकतो त्याच्यासाठी सुद्धा हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. दुसरी जी मेथड आहे युजिंग प्रेशर डिफरन्स किंवा प्रेशर मेथड, यामध्ये जर बघितलं तर या सोल्युशन मध्ये कॅपिलरी डीप केल्यानंतर ती एच एवढ्या डिस्टन्स वरती, एच एवढ्या हाईट वरती तिचं राईज झालेलं आहे आणि हेच इथं आपण एनलार्ज केलं तर इथं आपल्याला प्रेशर या फॉर्म्युल्यानुसार, प्रेशर डिफरन्स मेथडनुसार किती राईज होईल किंवा किती फॉल होईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. आता त्याच्यासाठी ही कॅपिलरी असेल, हा कॅपिलरीचा स्मॉल आर रेडियस असेल आणि कॅपिटल आर जो आहे तो इथं तयार झालेला जो एक इमॅजिनरी आपण त्या ठिकाणी स्पिअर कन्सिडर केला की ज्याच्यामुळे इथं या ठिकाणी कॉन्केव्ह शेप तयार झालेला आहे. मग आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे बघा, की प्रेशर ऑफ लिक्विड ड्रॉप, एखाद्या लिक्विड ड्रॉपचं किती प्रेशर असतं तर 2T/R एवढं. त्याच पद्धतीनं प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, एखाद्या लिक्विड कॉलम मुळे किती प्रेशर असतं तर ρHg एवढं प्रेशर असतं. आता हे जे दोन्ही प्रेशर आहेत हे किती असणार आहेत, सेम असणार आहेत, म्हणून आपण असं म्हणू शकतो 2T/R इज इक्वल टू ρHg. आपल्याला H ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून H इज इक्वल टू 2T, हे जसंच तसं राहील, रो जी इथे येईल R रो जी. परंतु इथं जो कॅपिटल आर आहे हा कॅपिटल आर या इमॅजिनरी पार्ट साठीचा आहे. आपल्याला ते कॅपिलरीच्या रेडियसच्या फॉर्म मध्ये जर पाहिजे असेल तर इथं आपण एक साधं ट्रिग्नॉमेट्री यूज करू शकतो. कोणती बघा, हा थिटाच्या लगतची बाजू आहे, हा त्या ठिकाणी हायपोटेन्यूस आहे, मग आपण असं म्हणू कॉस थिटा इज इक्वल टू लगतची बाजू स्मॉल आर आणि त्याचा कर्ण कॅपिटल आर. यावरून आपल्याला आर कॅल्क्युलेट करता येईल, स्मॉल आर अपॉन कॉस थिटा. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या ठिकाणी जर आपण पुट केली तर एच इज इक्वल टू 2T अपॉन आर कॉस थिटा इंटू रो जी. इथलं जे कॉस थिटा आहे ते वरती या ठिकाणी जर घेऊन गेलो तर काय येईल बघा, एच इज इक्वल टू 2T कॉस थिटा अपॉन आर रो जी, म्हणजेच आपण असं लिहू शकतो रो आर जी. ओके, ही या ठिकाणी त्या कॅपिलरी मध्ये झालेली वाढ असेल किंवा राईज असेल. प्रेशर डिफरन्स मेथड असू द्यात किंवा फोर्सेसची मेथड असू द्यात, दोन्ही केसमध्ये एच चा जो फॉर्म्युला आहे तो 2T कॉस थिटा अपॉन रो आर जी हा या ठिकाणी भेटलेला आहे. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.